बघा मिस वशिला, बॉस तुमच्याशी चांगला वागला, चांगला बोलला म्हणजे ना कोपराने खणायला सुरुवात करू नका. अशी करतात का कामं? कामं नसतील ना त्या स्लिप भरा पगाराच्या. सावित्री, हे घे कॉफी घे. नाही नको. अगं घे, बरं वाटेल घे. अगं सरांचा मूड ठीक नसेल, जाऊ दे. तू नको घेऊ मनाला लावून एवढं. अगं सावित्री, हल्ली या पॉवर प्लॅन्टच्या कामामुळे सरांची चिडचिड होते. तू रिलॅक्स हो बरं, नको टेन्शन घे. तुम्ही नका समजावू मला, तुमच्यापेक्षा तरी जास्त ओळखते मी सरांना. कोणाला ओळखता तुम्ही मिस वशिला? काय लुकतुके? बॉसची पाठ फिरली की पार्टीला सुरुवात करायची का? नाही सर, सॉरी सॉरी. तिरसट आलाय तर माफी मागायला, पण बोलणार नाही. मिस हा सर. हेतल, काय सर? माझ्या डेस्कवर ना एक किल्ली ठेवली असेल ती आणा. ओके सर. सर, तुमच्यासाठी कॉफी आणली. सर, आधी नाही सांगतायत तुम्हाला? सर, चावी. सर अप्रॉक्सिमेट बजेट डिझाईन सगळं काही मेन्शन केलंय बऱ्यापैकी. आणि सर असंही म्हणालेत की इनिशियल ड्रॉइंग्स करताना तुमचे इनपुट्स लागतील. नक्कीच सर, पेपर तुमच्यासाठी ओके असतील तर ऍक्च्युली तुम्ही नंतर साईन केली तरी चालेल. सगळं वाचून झाल्यावर साईन करा, काही घाई नाही. तुमची सही झाली की मी तलाठी ऑफिसमध्ये जाऊन स्टॅम्प साईन घेऊन तुम्हाला देईल. ग्रेट. तुमच्या सरांचं काम एकदम परफेक्ट असतं, त्यामुळेच तुमच्या कंपनीशी डील केली आहे कवठेकर इंडस्ट्रीजने. येस सर. माझ्यासाठी पेपर्स एकदम मुख्य आहेत. ओके सर. हेतल,
हेतल, त्या आंधळ्यात की निर्बुद्ध हात कसला मिळवताय? हात पुढे केल्यानंतर पेन द्यायचा असतो, एवढं साधं नाही कळत तुम्हाला? सॉरी सर, मला वाटलं ते. काय वाटलं? डान्ससाठी हात पुढे केला? टफर ज्युनियर असिस्टंट आहात ना, शिका जरा आम्ही सावित्रींकडून. चला म्हटलं की आला लगेच तोंड वर करून मीटिंगला. 2 दिवस झाले ना जॉईन करून. सर तुम्ही ते बोलवलं आणि हात पुढे केला म्हणून मला वाटलं. काय सुट्टे पैसे मागायला गेला की भीक मागायला? सावित्रींना ना काही सांगायला लागत नव्हतं, त्यांना सगळं कळायचं. सॉरी सर. युजलेस. द्या तो पेन इकडे. सर थँक्यू सर. आओ आओ, ऐकलं का? तुमच्यासाठी मोठं सरप्राईज आहे बघा. बघा की कोण आलंय. अरे तू तिथं काय करतोय? तिकडे ये भैयू. हे बघा कोण आलंय. बसला का नाही आश्चर्याचा धक्का? मला पण असाच आश्चर्याचा धक्का बसला बघा. हो, नागालँडहून आलाय, नागालँडहून. ताईडे, आता हा आश्चर्याचा गोडवा आहे ना, चहात टाक. आणि दाजींसाठी आणि माझ्यासाठी 2 कप चहा आण बरं. वय वय आणते. दाजी आलो की नाही बघा. 2 मिनिटे जर उशिरा तुमचा कॉल आला असता ना, हे असा गायब झालो असतो मी. कारण तुम्हाला तर माहिती आहे, वाऱ्याला आणि भैयूला वाट नसते. तो कधी पण कुठं पण निघून जातो. फोबाड फोडीन. आपल्यासमोर डायलॉग नाही मारायचा, नाहीतर असा गार 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 फिरवून फेकून देईन ना, परत तुला सापडायचा नाहीस तू. बुट घे. बुट घे. कधी सुटलास? परवाच सुटलो दाजी. अगदी देव धावून यावा तशी तुमच्या फोनची रिंग वाजली बघा. लय बेकार खाणं बघा त्या जेलचं. 8 महिन्यापासून तिथंच खातोय. आता घरचं खाणार बघा. खा, पण आमच्याच ताटाला भोकं पाडू नको म्हणजे झालं. नाही नाही पाडणार. तुम्ही सांगाल ते करल. तुम्ही सांगाल तिकडे जाऊन पड, तिकडच पडून राहील. तुम्ही सांगाल कुत्र्यासारखं बुक, वा 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 वा, कुत्र्यासारखं बुकेल. पण राहू नाही तर. काय काय येतल? अर्जुन सरांनी अपमान केलेला दिसतोय. तुम्हाला कसं कळलं? दुसरं काय येतं त्या तिरसटला? कुणाला? अर्जुन सरांना. हे घ्या. हे काय? राजीनामा आहे माझा. अगं हो मॅडम, मला नाही राहायचं इथे. मी चालले. अगं शिकशील की. शिक्षण? अहो अर्जुन सर वेळ तरी देतात का? थोडा वेळ तरी द्यावा ना त्यांनी. पण नाही, नाहीये मी तुमच्या इतकी हुशार. मला नाही कळत लगेच गोष्टी. आज तर माझा दुसराच दिवस होता. 310 वेळा ऐकवलं असेल त्यांनी मला. सावित्री असती तर असं नसतं झालं, सावित्री असती तर हे केलं असतं, तसं केलं असतं. अहो असाल तुम्ही सुपरवुमन, पण मी नाहीये. मला बाकी काय माहित नाही. मी चालली आहे राजीनामा देऊन. असं म्हणलं का? म्हणले का अर्जुन सर? मग काय तर. मला तर कळतच नाही की मला का घेऊन गेले. तुम्हाला जर सगळं समजतं तर तुम्हालाच घेऊन जायचं ना अर्जुन सरांनी.
अरे चा, हे काहीतरी वेगळंच आहे. हा तिरसट मुद्दाम माझ्याशी बदला म्हणून वागतोय तर. पण कशाचा बदला? हे तर ऐक, तू मनावर नको घेऊ अजिबात. अगं एखादा दिवस असतोच वाईट बघ. तू नको जास्त टेन्शन घेऊ. तू एक काम कर, तू घरी जा, आराम कर. आणि हो, राजीनामा देण्याबद्दल काही विचार पण नको आणू हा मनात, कळलं ना? घे, जा घरी, आराम कर आणि शांत हो. जा. मिस्टर तिरसट, मनात एक नोठावर एक. दादा दे ना. हा बेस्ट, प्रॉमिस केलेलं आहे. आता चला. कसलं प्रॉमिस? दिलंस की आता. कसलं प्रॉमिस? ते तू माझ्या बरोबर आईस्क्रीम खायला येणार त्याचं. हा सोड, मी नाही येणार आहे आत्ता. माझा मूड नाहीये. अरे म्हणून तर म्हणते तुला, चल, मूड तुझा एक नंबर होऊन जाईल. आईस्क्रीम खाऊन बरं वाटेल तुला. चल. प्रिया, मी तुला सांगितलं नाही येणार नाही म्हणजे येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे ना, ठीक आहे. म्हणजे आता तुझा मूड इतका महत्वाचा आहे की तू तुझ्या बहिणीला दिलेलं प्रॉमिस मोडणार आहेस त्याच्यासाठी. ठीक आहे, नाही ठीकच आहे. ही नौटंकी करून काही उपयोग नाही. मी येणार नाहीच आहे. हा इमोशनल ड्रामा करू नकोस. त्याचा उपयोग होणार नाहीये, कळलं? नाही पण मी कुठं काय करते? मी तर काही करतच नाहीये. हे काय आहे? असं डोळे मोठे करून एका ठिकाणी बघत राहिलं की रडू येतं म्हणे. म्हणजे आता मी रडल्याशिवाय तर तू काही येणारच नाहीस ना माझ्या बरोबर. बघ आता. हे डुचके. चल येतो मी. नाही म्हणजे मला तर रडू येतच होत, आलंच होत, पण तू हो म्हणलास. जा. थँक्यू. लवकर ये. हो मी वाट बघते. हो. अगं आईस्क्रीम नको नको, फोर्स करू प्रिया. ते माझा घसा धरतो ग लगेच. मग नंतर ते ताप, सर्दी, खोकला वाढेल. खरंच नको. ही सावित्री ताई, उगीच तू थापा मारू नकोस आता. मला माहितीये तू गोळा खायला गेली होतीस सुवर्णलता बरोबर. ते सांगितलंय तिने मला. अजून काय काय सांगितलं ग? हा ते तू इकडे आलीस की सांगते तुला. हा बरं, तू येतेस का? एखादी कविता पाठवून दे तुला माझी. येते येते. कोण कोण येते? हा तू, मी आणि 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 वारा. हा, बरं ठीक आहे, येते. सुवर्णलताला पण घेऊन येते. नाही नाही, म्हणजे नको, आपणच जाऊया ना दोघी जणी. आता तू येतेस का? लगेच कविता पाठवू तुला माझी एखादी. बरं बाई, एकटीच येते. हा सावित्रीताई, हा तुला असं नाही वाटत का की बंदुकीच्या धाकापेक्षा माझ्या कवितेचाच धाक जास्त आहे तुला? येते. हा लवकर ये. चल ठेवते.
चल ग. ग. प्रिया एक मिनिट, एकेकाने बोला. या येणार आहेत हे तुम्हाला सांगितलं नव्हतंस. प्रिया हे इथे येणार आहेत मला पण माहित नव्हतं ना. असं झालं का? मी सांगते ना. म्हणजे त्याचं काय झालं, दादा तुला मी विचारलं की तू येणार आहेस का, मग तू म्हणलास कशाला, म्हणून मग मी तिला विचारलं, मग ती म्हणली येते, मग तू पण म्हणलास येतो, मग मी म्हणलो ओके, तिघ जण जाऊ ना आईस्क्रीम पार्टी. प्रिया ये मी काही वेळापुरतच नाही म्हणालो होतो, नंतर मी येतो असं तुला सांगितलं होतं. त्यांना कधी फोन केलास तू? हो का? नाही, पॉइंट आहे. हा पॉइंट आहे. मग कन्फ्युजन झालंय, कन्फ्युजन आहे इकडे. माझं नाही, माझंच कन्फ्युजन आहे. सॉरी म्हणते मी, पण आता आपण जाऊया ना तिघ जण आईस्क्रीम खायला. प्रिया मी नाही येऊ शकत. प्रिया ते योग्य नाही दिसत. लोक काय म्हणतील? काय म्हणतील? किती मस्त जोडा. प्रिया जास्त बोलू नकोस. जास्त बोलू नकोस की सावित्रीताई समोर बोलू नकोस. प्रिया मी निघते हा. कुठे चाललात? तिने बोलावलंय ना तुम्हाला, जा तिच्यासोबत. तुमचा प्लॅन आधी ठरला होता ना, तुम्ही जा. ठरला होता पण तुम्ही आलात ना, त्यामुळे झाला कॅन्सल. जा आता. पण मला नाही जायचंय सर. एक मिनिट. मी जायला सांगितलं की कारण नाही द्यायचे. जा म्हटलं की जायचं, कळलं? ए प्लीज प्लीज तुम्ही भांडू नका ना यार, प्लीज. आपण तिघ जण जाऊया ना आईस्क्रीम खायला. अगं नको प्रिया, लोक काय म्हणतील त्यांना. ए तुम्ही काय लावलंय रे दोघांनी? लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. दादा जास्तीत जास्त काय म्हणतील लोक? प्रिया लोक हेच म्हणतील की की एम्प्लॉई आहे, एम्प्लॉई सोबत असं बाहेर फिरताना बघितलं तर इमेजला धक्का बसेल ना त्यांच्या. करेक्ट आहे. करेक्ट ना? बघ कसे तिला तुझ्या मनातले विचार कळतात. प्रिया शट अप. शटअप काय शटअप? आपण एकत्र राहतो, एकत्र आईस्क्रीम खायला गेलो तर काय प्रॉब्लेम आहे? प्रिया डोक्यात एक गोष्ट फिट करून ठेव, आपण एकत्र घरात राहत नाही. त्या काय तुझ्या बेडरूम मध्ये नाही झोपत, डायनिंग वर आपण एकत्र नाही जेवत. आपण त्यांना आउट हाऊस मध्ये वेगळं ठेवलंय. त्या वेगळ्या आहेत हे लक्षात ठेव. त्या माझ्यासोबत ऑफिस मध्ये काम करतात, त्याचा अर्थ असा होत नाही की की 24 तास त्यांच्या सोबतच असलं पाहिजे. नाही बरोबर आहे प्रिया त्यांचं. आणि नको ग बाई, त्याचाही पगार द्यावा लागेल की त्यांना. मला असले भलत्या अपेक्षाच नाहीत ना. माझं आपलं बरं आहे, 9 ते 7 काम करायचं आणि त्याचा पगार घ्यायचा. जेवढं काम तेवढा पगार. बोनसची अपेक्षाच नाही मला. आणि प्रिया आहे बघ, तू आणि मी कुठे जायचं असेल ना तर मी आत्ता पण तयार आहे, कारण मी तुझ्याकडनं पगार घेत नाही ना.
आपलं नातंच निखळ ग. जिथं पगार असतो तिथं नातं नसतं, तिथं फक्त हिशोब असतो. जो असा वेळच्या वेळी चुकता केला जातो. प्रिया, ज्या गावाला जायचंच नाही ना त्याची अनाउन्समेंट ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. प्रिया, साखर दे ग, साखर दे लवकर, तुमच्या घरी जाऊ. नाही, मी जाऊ शकत नाही ना, तुमचं घर आहे. ते शुगर लो झाली आहे म्हणून चिडचिड होती वाटतं त्यांची. जा. मला वाटलं होतं माझ्या बहिणीसोबत मला छान वेळ घालवता येईल, पण मैत्रीचा वशिला घेऊन लोक येतील असं वाटलं नव्हतं ना मला. प्रिया, पुढच्या वेळेला एकटी जाणार असेल तरच कॉल करा, असा फसवून कॉल नको करू. काय लोकांचा प्रॉब्लेम होतो, तुझा नाही. प्रिया, अपमान करायलाच बोलवलं होतं ना, येतो मी. या दोघांना बोलवून मी कटणार होते, तर हे दोघं कटले आणि मी एकटीच उरले इकडे. हे सगळं ना दादामुळे झालंय. दादा, हे, तुझ्याशी बोलायला मला अजिबात वेळ नाही. हा, बाजूला. 28B. लोकमान्य नगर गेलो होतो आपण, पण तिथे कोणीच नव्हतं. राधे राधे. कुठलंच काम ठेवत नाही आधे आधे. तुम्ही बोलणार आहात का माझ्याशी? ती मुहूर्ताची वगैरे वाट पाहत आहे. राधे राधे. कसं आहे सावित्री मॅडम, शाळेत ना मला संदर्भासह स्पष्टीकरण हा प्रश्न लय आवडायचा. कसं आहे, खऱ्या आयुष्यात पण त्याचा फायदा ठरतो ना. आता 28B लोकमान्य नगर हा संदर्भ मला मिळाला, पण त्या पत्त्यावर ना सावित्री राहते ना श्यामल मावशी. मग तिथं राहतो कोण? आणि जर सावित्री आणि श्यामल मावशी तिथं राहत नाहीत तर ते कुठं राहतात? आणि जर सावित्री आणि श्यामल मावशी तिथं राहत नाहीत तर ते कुठं राहतात? पाहिला, तुम्हाला माहिती का, तुमच्याकडे काही स्पष्टीकरण वगैरे आहे का? अरे कोण याचं उत्तर देईल मला? म्हणजे तुम्ही आता ते तसं, म्हणजे तुमचा ऍड्रेस तो आहे आणि तिथं कोणीच राहत नाही. हा, विश्वंभर साहेब, नाही, ते तुमच्या पोराला लई प्रश्न पडायला लागले. जरा इकडे या आणि त्याची उत्तर द्या. आता तुझा पप्पाच संदर्भ देईल आणि स्पष्टीकरण पण दे. आपली लेवल करायला जायचं नाही. हा, दादा, काय आहे तुझं? तू असं का बोललास तिला? अच्छा, म्हणजे मी बोललेलो दिसलो, ती बोलली नाही दिसली तुला?
वेळीच नांगी न ठेचल्याचे परिणाम भोगतोय मी आत्ता. खूप झाला समंजसपणा. बस. अरे पण आत्तापर्यंत तू केवढं कौतुक करत होतास तिचं. इतक्या लवकर घराची जबाबदारी घेतली, केवढी जबाबदार आहे, स्वतंत्र विचारांची आहे, आत्मविश्वासू आहे. म्हणून तर काय म्हणून तर? असं कसं? बोल ना आता दादा, मनात येते बोलून टाक. काही नाहीये माझ्या मनात. तुझ्या मनात काहीच नाही ना? मग कुठे बिघडलं ते आपल्या बरोबर आली तर? मनात तर तुझ्या काहीच नाहीये. प्रिया, तू अजून लहान आहेस, तुला काही गोष्टी कळत नाहीत. काही लहान बिहान नाहीये मी, सज्ञान आहे, सगळं कळतं मला. अरे दादा, तुझ्या अशा वागण्याने तू सांगूच नाही शकणार तिला तुझ्या मनातलं. प्रिया, त्या मी वशिलांबद्दल माझ्या मनात काहीच नाहीये. सावित्री नाव आहे तिचं. तेच ते. तेच ते नाही, सावित्री. प्रिया, तुला माझ्याशी वाद घालायचे की मुद्दा लक्षात घ्यायचा आहे? काय आहे? काय आहे तुझा मुद्दा? माझा मुद्दा असा आहे की हा, ते लोकांचं ना. दादा, तुला सुद्धा माहितीये तू खोटं बोलत होतास. तू कधीपासून लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायला लागलास? तू कायम तुला वाटेल तेच करतोस आणि तेच करत आलायस. आणि समजा बघितलं असतं, लोकांनी बघितलं असतं आपल्या तिघांना आईस्क्रीम खाताना, तर काय फरक पडला असता रे? मला फरक पडला असता. ती माझी एम्प्लॉई आणि मी बॉस आहे. हे काय लॉजिक आहे तुझं? दादा, इकडे बघ, इकडे बघ. मला खरं खरं सांग, सावित्रीताई फक्त तुझे एम्प्लॉईच आहे आणि एम्प्लॉईच राहणार आहे? घे माझी शपथ घे. प्रिया, बास. काय फालतूगिरी लावलीये? तुझी काय अपेक्षा आहे? त्यांना घरी घेऊन येऊ, लग्न करू त्यांच्याशी? तर असं काही एक होणार नाहीये. गेल्या वर्षी बाबा गेल्यापासून कृष्णा माझ्या डोक्यावर बसलीये, लग्न कर, लग्न कर. इतक्या मुली दाखवूनही मी एकीला सुद्धा होकार दिलेला नाहीये, कळलं? मग यांच्यात काय एवढं खास? कोण आहे त्या? दादा, हा प्रश्न तू मला नाही, स्वतःला विचार एकदा. ती कोण आहे? आवडत नाहीत त्या मला. त्या फक्त माझ्या एम्प्लॉई आहेत आणि कामाव्यतिरिक्त माझा त्यांच्याशी काही एक संबंध नाहीये. आणि प्रिया, तू हे विसरतीयस की मी अर्जुन कवठेकर आहे. मग मग काय मग? मी ह्या कवठेकर इंडस्ट्रीजचा सर्व आहे म्हणून चाललंय हे सगळं. या अशा मुली ज्या माझ्याशी लग्न करण्याच्या इच्छेने येतात ना, त्यांना अर्जुन कवठेकरशी काही एक देणं घेणं नसतं. त्यांना प्रॉपर्टी पॉवरशी देणं घेणं असतं. तुझी सावित्री पण त्यातलीच आहे. हा, मला मान्य आहे त्यांनी माझा जीव वगैरे वाचवला असेल, त्याच्यासाठी मानले मी त्यांचे आभार. कळलं तुला? त्याच्या पलीकडे आमच्यात काही होणार नाहीये हे तू डोक्यात घालून ठेव प्रिया, कळलं? आणि हे कृष्णाई आणि विद्याधर दादाला पण सांग, माझ्या पाठीमागे जी खिचडी चालू असते ना तुमची, ती बंद करा. माझ्यासाठी, अर्जुन कवठेकर साठी सावित्री हा विषय क्लोज आहे. चल चल चल. हा. भाऊजी, हा माझा भाऊ भैयू. राम राम म्हटलं अर्जुनराव. लग्नात कोणी वेगळा होता ना? हा? नाही हो, हाच होता की. जोक केला त्यांनी, जोक. असं मोठे लोक असाच जोक करून स्वतःला आनंदी ठेवतात आणि दुसऱ्याला पण.
आपल्याला? जे आहे ते खावं लागेल. आय मीन भाऊ आलेत तुमचे, त्यांची काही फरमाईश असेल तर सांगा ना दीपकरावांना. वय वय दीपकराव, हा डबल ऑमलेट बनवा आणि गोडाचा शिरा पण बनवा. आमच्या भैयूला लय आवडतो. बस 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 बस. निवांत खा, दमून आला असशील ना. भाऊजी, नागालँडहून आलाय हा. चालत ही प्रिया ना, लग्नात केवढी छोटी होती, आता केवढी मोठी झाली. काय करता नागालँडला? कधी आला? काल ते आपली भेटणी झाली ना, ते नागालँडला ना आपलं रस्ते बांधायचं कॉन्ट्रॅक्ट की एकदा का रोड रोलरला स्टार्टर बसला की महापौर अशी पाठी घेऊन उभाच असतो, आणि जोपर्यंत मी पाठी टाकत नाही तोपर्यंत काम काही सुरू होत नाही बघा. रस्ता झाला की कळवा, तोपर्यंत नाश्ता करा. बहिणी, त्यांची व्यवस्था केली आहे ना? वय वय. हा दीपकरावांना सांगा एक माणूस वाढलाय म्हणून. चला मी निघतो. नागालँडची राजधानी कोणती? नागालँडची राजधानी कोणती? ते हे वारुळ वारुळ. नागालँडची राजधानी वारुळ. वहिनी, चांगलं आहे. येतो मी. कोहिम, नागालँडची राजधानी कोहिम. हा म्हणजे कोहिमच सांगणार होतो, पण ते कोहिम. ते 7 राज्य आहेत ना, त्यामुळं कन्फ्युजन झालं. तू काय तोंड पाहते, आमलेट आण ना. हा वय वय. हा, आलेच. दीपकराव, हो सुवर्णलता, मी इकडे या. त्या सावित्रींना सांगा मी ऑफिसला गेलो म्हणून. ती गेली ना ऑलरेडी. गेल्या? मी विचारलं भाऊ तिला की तू सरांसोबत नाही का जाणार म्हणून, नाही म्हणली आणि गेली. यात हसण्यासारखं काय आहे? नाही नाही, मी हसत नाही, मी तुमच्यावर हसत नाही, मी हसरी आहे. कारणाशिवाय हसलं ना की आपल्याला मूर्ख म्हणतात. हो, तुम्ही काय जा. ह्या मला न सांगता कशा काय गेल्या? कळलं ना?
सावित्री ताईला अजिबात इंटरेस्ट नाहीये तू कोण आहेस याच्यामध्ये. काय कशा म्हणजे काय बोलतेस तू? आधी ठरवून घे काय विचारायचंय. एवढा अपमान केलास तू तिचा काल, तरी सुद्धा थांबली नाही तुझ्यासाठी मिंद्यासारखी. उगाच कुठला तरी संबंध कुठेतरी जोडू नकोस. त्यांचं पर्सनल काम होतं, म्हणजे त्यांनी मला ते सांगितलं होतं. कधी म्हणली होती रे? त्यांची प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायला मी काय त्यांचा सेक्रेटरी आहे की त्या माझ्या सेक्रेटरी आहेत? मी त्यात भैयूशी बोलत होतो तेव्हा गेले असतील, कारण त्यांना माहिती आहे ज्यांना वेळेची कदर नाही त्यांना माझ्या मनामध्ये आदर नाही. एरवी तू इतकं तिला सोडून जात होतास, आज पहिल्यांदा ती तुला सोडून गेलीये तर इतका राग. राग कशाला येईल? राग यायला त्या थोडीच माझ्या. कोण आहे तुझी? एक साधी एम्प्लॉय तर आहे. बरोबर आहे. प्रिया, मला तुझ्याशी मिस सावित्री या फालतू विषयावर चर्चा करण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. अरे पण मग चिडतोयस का इतका? कारण तू मला चिथवतीयस. दादा, तुझं काय बिनसलंय मला माहिती नाही, पण तुला एक सांगते, तू जग बघितलं असशील पण तुला जवळच दिसत नाही बघ. सावित्री ताई बाकीच्या मुलींसारखी नाहीये. तिला तुझ्या पैशाशी आणि पोझिशनची काही घेणं देणंच नाहीये. आणि हे मी सिद्ध करून दाखवी ना तुला. हे सिद्ध करायची पण गरज नाहीये रे, आपोआप सिद्ध होईल. फक्त हे जेव्हा सिद्ध होईल ना, तेव्हा हात जोडायचे आणि कोंबडा बनायचं माझ्यासमोर. काय? वाट बघ, कोंबडा बनतोय. कोंबडा करणार तुझा पक्का. वशिला, तुम्हाला कोणी कॉफी करायला सांगितली? सर, सावित्री मॅडमनी. सर, एकदा पिऊन बघता का? ओके ना कॉफी? मी सतली तुम्ही नाही केली कॉफी, मी सावित्रींनी केली. नाही सर, मीच केली आहे. सावित्री मॅडमने मला सांगितलेलं कशी बनवायची ते. त्या कुठे आहेत? सर, त्या फॅक्टरीवर गेल्या आहेत बहुतेक. त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर आल्या आल्या लगेच त्यांना कॉफी लागते. त्यांनी मला ऑलरेडी सगळं दाखवून ठेवलेलं. हा ठीक आहे ठीक आहे, जा. ओके सर. फॅक्टरीवर कशाला गेल्या आता या? हॅलो. हॅलो मॅडम. हा बोल हेतल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे कॉफी दिली बरं का अर्जुन सरांना. आवडली ना सरांना? हो, त्यांना तर वाटलं तुम्हीच केली आहे. गुड. आता यापुढे पण मी सांगेन तसंच करायचं हा सगळं. चालेल मॅडम. छान, मस्त. तू काय आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत नाही बा. या अशा चहाच्या टपरीवर काय फाक्या मारत बसली. खरं तर तू आहे ना त्या अर्जुनच्या पुढे ना सारखी दिसत राहिली पाहिजे. लक्षात येतंय काय? विश्वंभर साहेब, ते गल्लोगल्ली वधूवर सूचक मंडळ असतात ना, तसं झालंय तुमचं. म्हणजे ढीकभर व्हिजिटिंग कार्ड छापलेत म्हणून चाललंय आपलं मुलगा बघ मुलगा बघ. अहो थांबा की जरा, उसंत घ्या. तेच तर नाहीये ना उसंत घ्या म्हणे. अगं जा बाई जा, त्याला प्रेमात पाड.
घायाळ कर त्याला जा. विश्वंभर साहेब, मी काय करायचं ते तुम्ही मला सांगितलं आणि मी करतीये. पण आता मी कसं करायचं ते तुम्ही मला नाही सांगायचं. चहा पिणार? ठीक आहे, तुमची मर्जी. बरं साहेब, मी राजीनामा देते. चालले सोडून. काय? कंटाळा आला. आयुष्यात अशी नोकरी केली नाही बघ. आता फुल अँड फायनल रेजिग्नेशन. आणि हो, आता तुम्ही किती म्हणलात ना, आले विश्वंभरच्या मना, आले विश्वंभरच्या मना, तरी पण मी आता राजीनामा देणार. चहा नाही घ्यास तू. एक स्पेशल दे रे माझ्यासारखा. गरज येतो. ती गेली ना ऑलरेडी. मी विचारलं बा तिला की तू सरांसोबत नाही का जाणार म्हणून. नाही म्हणली गेली. एरवी तू इतकं तिला सोडून जात होतास, आज पहिल्यांदा ती तुला सोडून गेलीये तर इतका राग. सावित्री ताई बाकीच्या मुलींसारखी नाहीये. तिला तुझ्या पैशाशी आणि पोझिशनशी काही घेणं देणंच नाहीये. परफेक्ट आहे अर्जुन. सावित्री असती ना की सगळा डेटा आणि सगळे डॉक्युमेंटेशन अगदी परफेक्ट असतात बघ. कुठे आहेत पुढे सावित्री मॅडम? सर मॅडम नाही आहेत. सर त्या आल्या होत्या पण परत बाहेर गेल्या. का? कुठे? सकाळपासून तोंड नाही दाखवले त्यांनी मला. सर ऍक्च्युली त्यांनी मला लाईनअप्सचं आणि प्रिंटआउटचं सांगून ठेवलेलं. आणि सर कामं तर होत आहेत ना सगळी. कामं होत आहेत म्हणजे? कामं होत आहेत म्हणे. आणि प्लीज तुम्ही नका सांगू मला काम होत आहेत ते. त्यांना काय वाटतं ऑफिस त्यांच्या जीवावर चाललंय? अर्जुन शांत हो प्लीज. मिस येतील, जा तुम्ही. ओके सर. निवेलकर एक्सक्यूज मी आलोच. ओके. ह्या बॉस आहेत कमी. एवढं कसलं काम आलंय? अब आया ऊंट पहाड़ के नीचे. फोन उचला मिस वशिला. आता बघ मी तुझी कशी लेवल करते.